वडिलांनी आपली मुलगी पूजाच्या लग्नासाठी 20 लाख रुपये जमा करून ठेवले होते. वडिलांचा मृत्यू झाला होता. त्या 20 लाख रुपयांसाठी मुलाने आणि सुनेने स्मरणशक्ती कमी असणाऱ्या आईला गुपचूप वृद्धाश्रममध्ये सोडले आणि पूजाचे लग्न एका ड्रायव्हरसोबत करून दिले. त्या 20 लाख रुपयात मुलाने कार विकत घेतली आणि काही दिवसातच मुलाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याने आपले पाय गमावले. नंतर त्यांचे खायचे प्यायचे हाल होऊ लागले. म्हणून सून दुसऱ्यांच्या कार्यक्रमात पुऱ्या लाटायचे काम करू लागली. परंतु एका कार्यक्रमात समोर आपल्या सासूला आणि नंदेला अशा अवस्थेत पाहून आज पुन्हा एकदा पूजा आपल्या आईला शोधून शोधून दमली आणि घरी परत आली. तेव्हा ती घरात येताच तिची वहिनी मोनिका बडबड करू लागली. आल्या का महाराणी बाहेर फिरून, चक्कर मारून? आता जेवण बनवायचं आहे की पूर्ण दिवस रस्त्यावर भटकत बसायचं आहे? दुपारचे 12 वाजले आहेत. अजूनपर्यंत जेवणाची काहीच तयारी नाही. आणि तसेही आज माझ्या माहेरची मम्मी पप्पा आणि दादा वहिनी त्यांची मुलं येणार आहेत. त्यामुळे सगळ्यांसाठी तुला जेवण बनवायचे आहे. केव्हापासून तुझी वाट बघत आहे. माहिती नाही रोज रोज त्या रस्त्यावर काय शोधायला जातेस. किती वेळा सांगितलं आहे की आता ती म्हातारी तुला भेटणार नाही. इतके मोठे हे जग आहे. माहिती नाही कोणत्या कोपऱ्यात जाऊन बसली असेल. आणि महत्त्वाचं म्हणजे जिवंत असेल का मेली असेल काय माहिती. किती वेळा तुला समजावलं तरीही तू रोज सकाळ संध्याकाळ त्या म्हातारीला शोधायला बाहेर जातेच. मोनिकाचे बोलणे ऐकून पूजा म्हणाली, वहिनी जेवणच बनवायचे आहे ना, मी बनवते. पण माझ्या आईला असे बोलू नका. ती जिथे कुठे असेल एक दिवस मी तिला शोधेलच. शेवटी ती कुठे जाईल आपल्या मुलीला सोडून? तेव्हा मोनिका म्हणते, माहिती नाही ती म्हातारी कुठे गेली. पण बरं झालं निघून गेली. तू सुद्धा तिच्यासोबत जायचे होते ना. आपल्या वहिनीचे बोलणे ऐकून पूजा म्हणते, वहिनी जर मी निघून गेले असते तर तुमच्या घरची कामं कोणी केली असती? जेवण कोणी बनवले असते? कमीत कमी 2 वेळेचे आयतं जेवण तरी माझ्यामुळे तुम्हाला मिळते. पूजाचे बोलणे ऐकून मोनिका रागाने लालबुंद होती आणि ती पूजाचे केस पकडून ओढून म्हणते, तुझ्यामुळे माझं डोकं फिरलं आहे. तुझी जीभ खूप चालते ना. एखाद्या दिवशी कात्रीने कापून टाकेल. आणि तुला या केसांचा सुद्धा खूप गर्व आहे ना. बघ एके दिवशी तुझे हे केस मुळापासून उपटून टाकले नाही ना तर माझं नाव बदलेन. केस ओढल्यामुळे पूजाला वेदना होत होत्या. ती ओरडून म्हणते, वहिनी माझ्या केसांना सोडा, खूप वेदना होत आहे. खोलीत बसलेल्या आपल्या भावाला पूजा जोरजोरात आवाज देऊ लागते, दादा लवकर बाहेर ये, मला वाचव, दादा वाचव. पूजाचा आवाज ऐकून राहुल खोलीतून बाहेर येतो आणि म्हणतो, काय आहे, का ओरडत आहेस? पूजा वेदनेने म्हणते, दादा तुला दिसत नाही का? वहिनी माझ्या केसांना कशी ओढत आहे. लवकर माझ्या केसांना वहिनीच्या हातून सोडव. परंतु पूजाचा भाऊ राहुल म्हणतो, नक्कीच तूच काहीतरी केले असेल. आपल्या वहिनीला उलटसुलट उत्तर दिले असेल. आजकाल तुझी जीभ खूप चालते. मी काहीही बोलणार नाही. उद्या तुला परक्या घरी जायचे आहे. त्यामुळे जरा आपल्या वहिनीकडून 4 गोष्टी शिकून घे. नाहीतर सासरी जाऊन माझे नाक कापशील. राहुल एवढं बोलून घराच्या बाहेर निघून जातो. खूप मुश्किलने पूजा आपल्या मोनिकाच्या हातून आपले केस सोडवते. परंतु तरीही पूजाचे खूप सारे केस मोनिकाच्या मुठीत तुटलेले असतात. डोळ्यात अश्रू घेऊन पूजा मोनिकाला म्हणते, वहिनी आज तुमची वेळ आहे. माझ्यासोबत जितके वाईट वागायचे आहे वागून घ्या. पण एक दिवस अशी वेळ येईल की मी तुमच्यापेक्षा जास्त ताकदवर असेल आणि तुम्ही बघत बसाल. आज मी तुमच्या घरात सगळी कामं करते, जेवण बनवते. पण एक दिवस असा येईल की जेव्हा मी बसून खाईल आणि तुम्ही मला बनवून खायला घालसाल. पूजाचे बोलणे ऐकून वहिनी हसायला लागली. म्हणू लागली, सगळं जळालं पण बळ गेलं नाही. असे स्वप्नात सुद्धा होऊ शकणार नाही. त्यामुळे कारण नसताना स्वप्न बघत बसू नकोस. आता जा आणि जेवण बनवायला घे. माझ्या माहेरची माणसं येतच असतील. आपल्या भावाच्या आणि वहिनीच्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे पूजा खूपच दुःखी होती. स्वयंपाकघरात एका कोपऱ्यात बसून खूप वेळ रडत राहिली. आपल्या आईला आठवू लागली. आई कुठे आहेस ग तू? मागच्या 1 आठवड्यापासून तुला शोधून शोधून मी अजूनच काळजीत पडले आहे ग. पण तू कुठेच मला भेटत नाहीये. माहिती आहे की तुझी स्मरणशक्ती थोडी कमजोर आहे. पण याचा अर्थ हा नाही की तू तुझ्या घराला आणि आपल्या मुलीला विसरून जाशील. तुझ्याशिवाय माझ्या या जगात आहे तरी कोण ग? एक तूच होती जी मला समजून घेत होती. वहिनी तर परकी आहे आणि दादासुद्धा वहिनी आल्यानंतर परका झाला आहे. त्या दोघांना आपल्या दोघींचे दुःख दिसतच नाही ग. एक तर तुझी तब्येत ठीक नव्हती आणि त्याच्यात तू कुठे निघून गेली. तुझा तापसुद्धा गेला की नाही माहिती नाही.
खरं तर एक आठवडा अगोदर पूजा आणि तिची आई सावित्रीबाई आपल्या घरीच होत्या. पूजा एक 20 वर्षांची सुंदर मुलगी होती. गोरीपान, उंच, नाकात सरळ आणि केस तर कमरेपर्यंत लांब होते. जर कोणी पहिल्यांदा पूजाला पाहिले तर तिच्याकडे पाहतच राहायचा. मोनिका समोर जर कोणी पूजेच्या सुंदरतेची स्तुती केली तर मोनिका खूप जळायची. जोपर्यंत पूजाचे वडील होते तोपर्यंत घरात सर्व काही ठीक होतं. पूजा BCom फायनल इयरचे शिक्षण करत होती, परंतु 1 वर्षापूर्वी तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. मोनिकाला या घरात येऊन फक्त 6 महिने झाले होते. तसं तर भावाचे राहुलचे लग्न वडिलांनीच ठरवले होते, परंतु वडिलांच्या मृत्यूनंतर लग्न 6 महिन्यानंतर झाले होते. जेव्हा मोनिका घरी आली तेव्हा थोड्या दिवस सगळं काही ठीक चाललं होतं, परंतु काही दिवसातच मोनिकाने घरात आपला दरारा निर्माण करायला चालू केला. पूर्ण घरावर कब्जा केला. कधीकधी या गोष्टीला घेऊन पूजाची आणि मोनिकाची थोडी भांडणंसुद्धा होत होती. मोनिका खूप उलटसुलट बोलत होती. ते पूजाला आवडत नव्हते. ती मोनिकाला म्हणायची, वहिनी जे काही बोलायचं आहे ते मला बोला, पण माझ्या आईला काहीच बोललेलं मला आवडणार नाही. काही दिवसांपासून सावित्रीबाईंची तब्येत ठीक नव्हती. पूजाने भावाला सांगितले की दादा, आईची तब्येत ठीक नाहीये, तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. तेव्हाच मोनिका तोंड वाकडं करत म्हणाली, हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची काय गरज आहे? आता म्हातारी 70पर्यंत गेली आहे, अजून किती वर्ष जगेल? जितकं जगायचं होतं तितकं जगून घेतलं आहे. आता आम्ही हिचे काहीच उपचार करणार नाही आणि तिच्या उपचारात आम्ही 1 पैसा खर्च करणार नाही. थोडा तर ताप आहे, 2-4 दिवसात आपोआप ठीक होईल. मोनिकाचे असे बोलणे ऐकून पूजाला खूप राग आला. ती म्हणाली, वहिनी हे तुम्ही काय बोलत आहात? आईला 104 ताप आहे आणि तुम्ही म्हणत आहात की आपोआप ठीक होईल. जर आईला काही झाले तर मी काय करू? एक आईच आहे जिच्यामुळे मला या घरात चांगले वाटते, नाहीतर या घराला सोडून मी कधीच निघून गेले असते. यावर मोनिका रागात म्हणते, हा तुला तर घर सोडून जायची इच्छा खूप झाली आहे ना? तसे पण तुझ्यासाठी एखादा लंगडा पांगळा मुलगा बघून या घरातून हाकलावून लावायचे आहे. तसेही मी तुला जास्त दिवस या घरात ठेवूच शकणार नाही. आपल्या सुनबाईचे बोलणे ऐकून सावित्रीबाई म्हणतात, सुनबाई, माझ्या मुलीसाठी लंगडा पांगळा मुलगा का बघशील? तिच्या बापाने तिच्या लग्नासाठी 20 लाख रुपये जमा करून ठेवले आहे. त्याच पैशांनी मी माझ्या मुलीचे लग्न करून देणार आहे आणि खूप धूमधडाक्यात तिला या घरातून निरोप देणार आहे. कोणत्या लंगड्या पांगळ्या मुलाशी नाही तर चांगल्या घरातल्या मुलाशी माझ्या मुलीचे लग्न लावून देणार आहे मी. यावर मोनिका लगेच म्हणाली, बघा, तशी तर म्हातारीची तब्येत बिघडली आहे, पण सुनेला बोलायचं म्हटल्यावर कसं लगेच तोंड उघडतं? बघितलं का राहुल, तुम्ही सारखं म्हणताना आईची स्मरणशक्ती कमजोर झाली आहे, त्यांना काहीच लक्षात राहत नाही, पण बघा म्हातारीला 20 लाख रुपये अजूनपर्यंत लक्षात आहे. मुलगा आणि सून दोघेही आईच्या उपचारासाठी नकार देतात आणि आपल्या खोलीत झोपायला निघून जातात. रात्री मोनिका आपल्या नवऱ्याला म्हणजे राहुलला म्हणते, राहुल, हे बघा, तुमच्या बाबांनी पूजाच्या लग्नासाठी जे 20 लाख रुपये जमा करून ठेवले आहेत त्यातला 1 रुपयासुद्धा मी त्या दोघींना देणार नाही. तुमच्या बाबांच्या पैशांवर आणि प्रॉपर्टीवर आपलासुद्धा पूर्ण अधिकार आहे. ते 20 लाख रुपये त्यांना द्यायचे की नाही ही आपली मर्जी असेल. जोपर्यंत ही म्हातारी आपल्यासोबत राहील तोपर्यंत ते पैसे आपल्याला मिळणार नाहीत. त्यापेक्षा आपण असे करू, म्हातारीलाच कुठेतरी गायब करू. त्यानंतर पूजाचे लग्न कुठे करायचे आणि तिच्या लग्नात किती पैसे खर्च करायचे याचा आपण नंतर विचार करू. आईला गायब करायचे हे ऐकल्यावर राहुल चकित झाला आणि म्हणाला, मोनिका, आईला गायब करायचे याचा अर्थ काय आहे? यावर मोनिका म्हणाली, अहो राहुल, तुमच्या आईची स्मरणशक्ती किती कमजोर आहे, त्यांच्या काहीच लक्षात राहत नाही. जर उद्या आपण हॉस्पिटलच्या नावावर त्यांना कुठेतरी घेऊन जाऊया आणि कुठेतरी सोडून येऊया आणि त्यानंतर एखादा लंगडा पांगळा मुलगा बघून तुमच्या बहिणीचे लग्न लावून देऊया, नाहीतर ही म्हातारी पूर्ण 20 लाख रुपये आपल्या मुलीच्या लग्नात खर्च करून टाकेल. मोनिकाचे बोलणे ऐकल्यावर राहुल म्हणाला, हो मोनिका, तू बरोबर बोलत आहेस. मी जवळच्याच शहरात एका वृद्धाश्रममध्ये बोलतो, तिकडेच आईला पाठवतो. दुसऱ्या दिवशी राहुल आपल्या आईला म्हणतो, आई, तू तयार हो, आपण हॉस्पिटलला जाऊया. दादाचे बोलणे ऐकून पूजा खुश होते आणि म्हणते, खरंच दादा, तू आईला डॉक्टरांना दाखवायला घेऊन चालला आहेस? चल, मी सुद्धा तुझ्यासोबत येते. यावर राहुल म्हणतो, तू माझ्यासोबत येऊन काय करशील? घरात खूप कामं पडली आहेत, तू घरीच थांब.
यावर पूजा म्हणते, ठीक आहे दादा, तसे पण कॉलेजमध्ये माझे प्रॅक्टिकल चालू आहेत. मी माझे कॉलेजचे काम पूर्ण करून येते आणि तू आईला डॉक्टरांना दाखवून घरी ये. राहुल सावित्रीबाईंना घेऊन दुसऱ्या शहरात निघून जातो, जिथे वृद्धाश्रममध्ये तो सोडायला गेला आहे. इकडे घरी जेव्हा पूजा कॉलेजला जाण्यासाठी तयार होते, तेव्हा मोनिका तिच्या हातून कॉलेजची बॅग हिसकावून जमिनीवर फेकून देते आणि म्हणते, आजपासून तुझे कॉलेज बंद. खूप शिकलीस आता. आम्ही तुझ्या शिक्षणावर पैसा खर्च करणार नाही. जसे आम्ही म्हणू तसेच तुला करावे लागेल. यावर पूजा आश्चर्याने मोनिकाला म्हणाली, वहिनी, तुम्ही काय बोलत आहात? माझे आज फायनल इयरचे प्रॅक्टिकल आहे. जर मी आज गेले नाही तर माझी पूर्ण 3 वर्षांची मेहनत बर्बाद होऊन जाईल. मोनिका म्हणते, त्याला काय होतंय? तसेही तुला एवढं शिकून कुठे नोकरी करायची आहे? त्यापेक्षा गुपचूप घरातली कामं उरकून घे. तू जोपर्यंत या घरात आहेस, मी घरातले एक सुद्धा काम करणार नाही. जा स्वयंपाकघरात आणि आधी जेवण बनव, त्यानंतर पूर्ण घराची साफसफाई करून घे. आणि मी बादलीत कपडे भिजवले आहेत, त्यांना सुद्धा धुवून घे. मोनिकाच्या बोलण्यावर पूजा म्हणाली, वहिनी, ही सगळी कामं मी कॉलेजवरून आल्यावर करेल. प्लीज मला कॉलेजला जाऊ द्या. मोनिका चिडून म्हणते, थांब, तू अशी नाही ऐकणार. मोनिका पूजाच्या केसांना धरून एका खोलीत ढकलते आणि त्या खोलीत बंद करते. बाहेरून कडी लावून घेते. पूजा खूप खूप रडत होती आणि म्हणते, वहिनी, प्लीज मला कॉलेजला जाऊ द्या. माझी 3 वर्षांची मेहनत पाण्यात जाईल हो. परंतु मोनिकाला पूजाचे सौंदर्य आवडत नाही आणि नाही तिने शिकलेले. मोनिका या 2 गोष्टींवर खूप जळत होती. मोनिका दुपार झाली तरी पूजाचा दरवाजा खोलत नाही. दुपारी 2 वाजता राहुल ओरडत घरात येतो आणि आई आई आवाज देत ओरडतो. राहुलचा आवाज ऐकून पूजा खिडकीत येते आणि म्हणते, काय झालं दादा? आई ठीक तर आहे ना? काय म्हणाले डॉक्टर आणि आई कुठे आहे? लवकर माझा दरवाजा खोल, मला खूप भीती वाटत आहे. पूजाने एका श्वासात सगळे प्रश्न आपल्या दादाला विचारले. यावर राहुल डोळ्यातून खोटे अश्रू काढत म्हणतो, पूजा, माहिती नाही आई कुठे गेली आहे. डॉक्टरांना दाखवल्यानंतर मी हॉस्पिटलच्या बाहेर असणाऱ्या बेंचवर आईला बसवले आणि मी तिच्यासाठी ज्यूस आणायला गेलो आणि जेव्हा परत आलो तेव्हा आई बेंचवर नव्हती. मी सगळीकडे तिला खूप शोधलं, पण आई मला कुठेच दिसली नाही. 2 तास हॉस्पिटलच्या 4ही बाजूच्या रस्त्यांवर तिला शोधले, पण आई कुठेच भेटली नाही ग. राहुलचे बोलणे ऐकून पूजा घाबरून म्हणाली, दादा, तू हे काय बोलत आहेस? अशी कशी आई कुठे जाऊ शकते? ती अशा प्रकारे कुठेच जात नाही रे. मोनिकासुद्धा म्हणते, राहुल, जर आई कुठे गेली असेल तर? त्यांची स्मरणशक्तीसुद्धा चांगली नाही आहे. त्यांच्या काहीच लक्षात राहत नाही. मग त्या घरी कशा काय येतील? आपली आई हरवली आहे या विचारानेच पूजा जोरजोरात रडू लागली. म्हणू लागली, दादा, असे कसे होऊ शकते? तसे तर आई तुला सोडून कुठेच जाऊ शकत नाही. तिने असे कधीच केले नाही, कारण तिला माहिती आहे की आपल्या लक्षात राहत नाही. त्यामुळे जसं तू म्हणशील तसंच ती कायम करत आली आहे. त्यामुळे माझा विश्वासच बसत नाही की आई हरवली आहे किंवा स्वतः कुठे गेली आहे. पूजाचे बोलणे ऐकून मोनिका चिडून म्हणते, तुझ्या बोलण्याचा काय अर्थ आहे पूजा? तुला दिसत नाही का तुझा दादा आईसाठी किती घाबरला आहे? आईसाठी किती रडत आहे? तुला काय वाटते, ती आई फक्त तुझीच आहे का? राहुलची सुद्धा आईच आहे ना? मग राहुलला सुद्धा तुझ्यासारखे दुःख झाले आहे. पूजा पटकन डोळे पुसते आणि ओढणी घेऊन आपल्या आईला शोधण्यासाठी बाहेर पडते. हॉस्पिटलजवळ जाऊन तिथे सगळीकडे शोधते की कुठेतरी आपली आई दिसेल. परंतु तिची आई तिला कशी दिसेल? कारण तिच्या भावाने तर तिच्या आईला दुसऱ्या शहरात असणाऱ्या वृद्धाश्रममध्ये सोडले होते. पूजाने आपल्या आईला शोधण्याची आशा सोडली नव्हती. आज आईला जाऊन 1 आठवडा झाला होता. तरीही पूजा रोज आपल्या शहरातल्या प्रत्येक गल्लीत आपल्या आईला शोधत होती. कुठे दुरून जरी तिला वृद्ध महिला दिसली तरी पूजा तिथे पळत जायची की ती आपली आई तर नाही ना. आज पूर्ण 1 आठवडा झाला होता, पण तिला आपली आई भेटली नव्हती. तेव्हा स्वयंपाकघरात मोनिका येते आणि पूजाला कोपऱ्यात बसलेले पाहून म्हणते, अगं महाराणी, अजूनपर्यंत आराम करत आहेस? माझ्या माहेरची माणसं येण्याची वेळ झाली आहे आणि तू आहे की अजून इथेच बसली आहे? काहीच काम केलेले दिसत नाही. लवकर इथून उठ आणि पटापट हात चालव बघ.
नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. पूजाला आपल्या दादा वहिनीचा खूप राग येत असतो. एकतर आई कुठेच भेटत नाहीये आणि दादा वहिनीने तिचे कॉलेजसुद्धा बंद केले होते. पूजाला शिकण्याची खूप हौस होती, तिला आवड होती. तिला शिकून काहीतरी करून दाखवायचं होतं, काहीतरी बनवून दाखवायचं होतं. पूजा उठली आणि स्वयंपाक बनवायला लागली. थोड्याच वेळात तिच्या वहिनीच्या माहेरची लोक येतात. मोनिका पूजाला ऑर्डर देत म्हणते, सगळं जेवण डायनिंग टेबलवर लाव आणि आम्ही सगळे सोबतच बसून जेवणार आहे, त्यामुळे तुला आम्हाला सर्व करायला लागेल. आमच्यासोबत जेवण जेवता येणार नाही, जेवण करायला बसू नकोस. मोनिकाचे बोलणे ऐकून पूजा म्हणते, ठीक आहे वहिनी, तसेही मला तुमच्यासोबत बसून जेवण करण्याची हौस नाहीये. पूजा आपल्या वहिनीला 2 शब्दात उत्तर द्यायची आणि हेच उत्तर मोनिकाला धारेत धार बाणासारखे टोचायचे. तिला पूजाचे असले स्वाभिमानी रूप अजिबात पसंत नव्हते आणि त्यामुळेच मोनिका छोट्या छोट्या गोष्टीवरून पूजाचा अपमान करत असायची. सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर मोनिका पूजाला म्हणते, बाहेरच्या खोलीत ड्रायव्हर बसला आहे, त्यालासुद्धा जेवणाचे ताट बनवून दे. पूजा बाहेरच्या खोलीत जेव्हा ड्रायव्हरला जेवण द्यायला जाते तेव्हा एक 25-26 वर्षाचा तरुण तिथे बसलेला असतो. पूजा त्याला जेवण देऊन जेव्हा परत येते तेव्हा मोनिका आपल्या माहेरच्या लोकांसमोर पूजाला म्हणते, पूजा, आवडला का मुलगा? आपल्या वहिनीचा प्रश्न ऐकून पूजा म्हणते, वहिनी, तुम्ही हे काय बोलत आहात? मला काहीच समजत नाही. तेव्हा सगळे माहेरचे लोक मोठमोठ्याने हसतात. मोनिकाची आई तिला म्हणते, अगं मोनिकाच्या बोलण्याचा अर्थ हा आहे की ज्या ड्रायव्हरला तू आत्ता जेवण देऊन आली आहेस त्याच्यासोबत मोनिकाने तुझं लग्न ठरवलं आहे. पुढच्या 8 दिवसात तुझे त्याच्यासोबत लग्न आहे. मोनिकाच्या आईचे बोलणे ऐकून पूजाच्या पायाखालून जमीन सरकली. ती म्हणाली, दादा वहिनी, असं तुम्ही नाही करू शकत. मी नाही लग्न करू शकत. अजून तर मला आईला शोधायचे आहे. जेव्हा माझी आई परत येईल तेव्हाच मी लग्न करेल. मी आयुष्यभर लग्न नाही करणार. पूजाचे बोलणे ऐकून राहुल चिडतो आणि तिला ओरडून म्हणतो, जर आई कधीच भेटली नाही तर तू आयुष्यभर तशीच राहणार आहेस का? तसेही आईचे वय खूप झाले होते. शहरात इतक्या जोरात गाड्या चालू असतात. कुठेतरी गाडीला धडकली असेल, मग ती जिवंत तरी असेल का? ती परत कधीच येणार नाही. मग तू आयुष्यभर लग्नच करणार नाही का? आता आम्ही तुझे मोठे दादा वहिनी आहोत. तुला आमचे बोलणे ऐकावेच लागेल. जर तुला आमचे बोलणे ऐकायचे नसेल तर या घरातून आत्ताच्या आत्ता निघून जा. तुला आम्ही आमच्यासोबत ठेवू शकणार नाही. एकतर आम्ही दादा वहिनी असल्याचे कर्तव्य पार पाडत आहोत आणि तू आहे की तुझे नखरे दाखवत आहेस. बिचारा पूजाचे आपल्या दादा वहिनीसमोर आणि वहिनीच्या माहेरच्या लोकांसमोर काहीच चालले नाही. एका आठवड्यातच राहुल आणि मोनिकाने पूजाचे लग्न रामसोबत करून दिले. लग्न झाल्यानंतर निरोप देताना पूजा खूप रडली होती, कारण तिला आपल्या आईची खूप आठवण येत होती. आज तिची आई तिच्यासोबत नव्हती. वडील तर पहिलेच सोडून गेले होते. दादा वहिनीनेही परकी समजून तिला घरातून बाहेर काढले होते आणि लग्नानंतर तिच्या दादा वहिनीने कधीच पूजाला घरी बोलवले नाही. आता पूजाचे माहेरही तुटले होते. निरोप देताना मोनिका पूजाला म्हणाली होती की आता तुझं या घराशी कसलंच नातं नाहीये. ज्या घरात तुझं लग्न लावून दिलं आहे तिथेच आयुष्यभर राहा. आमच्या घरी परत येण्याची काहीच गरज नाही. हे बोलणे ऐकून पूजाने सुद्धा तिला उत्तर दिले, ठीक आहे वहिनी, मला सुद्धा तुमच्या घरी परत यायची इच्छा नाही. आता या घरात माझी आई नाही तर माहेरही नाही. आज जाता जाता पूजाचे उत्तर पुन्हा एकदा मोनिकाला टोचले होते. पूजाला सुद्धा आपल्या दादा बहिणीच्या घरी यायचेच नव्हते. लग्नानंतर दादा वहिनीने पूजासोबत कोणतंच नातं ठेवलं नव्हतं. नाही कधी तिला माहेरी बोलवलं होतं. काही दिवसानंतर मोनिका राहुलला म्हणते, चला बरं झालं, म्हातारी पण गेली आणि फुकटात तिच्या मुलीचं सुद्धा लग्न करून दिलं. आता ते 20 लाख रुपये आपले आहेत. आता त्या पैशातून एक कार खरेदी करू आणि दूर फिरायला जाऊ. पूजाच्या लग्नाच्या 6 महिन्यानंतरच राहुलचा त्याच कारने खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. ज्या ॲक्सिडेंटमध्ये त्याचे पाय जातात, ज्यामुळे तो चालू फिरू शकत नव्हता. राहुलच्या उपचारासाठी मोनिकाला संपूर्ण प्रॉपर्टी विकायला लागते. आज मोनिका एवढ्या मोठ्या अडचणीत सापडल्यामुळे तिला आपले दागिने, घर सगळं काही विकून टाकायला लागते. तेव्हा कुठे जाऊन राहुलचा उपचार पूर्ण होतो.
ऑपरेशनमध्ये खूप सारे पैसे खर्च झाले होते. पूर्ण 1 वर्षभर राहुलचा उपचार चालू होता. मोठ्या हॉस्पिटलमध्ये दर महिन्याला 2-2, 3-3 चक्कर मारायला लागत होते. आता तर ही परिस्थिती झाली होती की तिच्याजवळ फक्त हातावर मोजणे इतके पैसे वाचत होते. खाण्यापिण्याचेही हाल होऊ लागले होते. तसे तर वर्षभर राहुलचा उपचार चालू असल्यामुळे त्याचे पाय ठीक झाले होते, परंतु आता त्याच्याजवळ प्रॉपर्टीच्या नावाखाली काहीच नव्हते आणि जिथे राहुल नोकरी करत होता तिथून त्याला नोकरीवरून काढून टाकले होते. आणि याच दरम्यान मोनिका आणि राहुलला मुलगीही झाली होती. मुलीला सांभाळणे सुद्धा त्यांना अवघड झाले होते. शेवटी मोनिका आपल्या पतीला म्हणजे राहुलला म्हणाली, मी बाहेर जाऊन काहीतरी काम करते ज्यामुळे घरात 4 पैसे येतील आणि आपल्या खाण्यापिण्याचा प्रश्नसुद्धा सुटेल. तेव्हा राहुल मोनिकाला म्हणतो, पण मोनिका, तुझे एवढे शिक्षणसुद्धा झाले नाही, मग तुला कुठे नोकरी मिळेल? तू बाहेर जाऊन काय काम करशील? मोनिका म्हणाली, आपल्या शेजारच्या काकू आचार्याच्या हाताखाली पुऱ्या लाटायचे काम करतात. त्यांना अजून एक महिला पुऱ्या बनवण्यासाठी हवी आहे. मग मी तेच काम करेल. राहुलजवळ कोणताच पर्याय नव्हता. तो घरी राहून छोट्या मुलीला आपल्याजवळ ठेवायचा आणि मोनिका लग्नकार्यात, घराच्या पूजेला अशा वेगवेगळ्या कार्यक्रमात पुऱ्या लाटायचे काम करत होती. अशा कठीण काळात नातेवाईकांनी सुद्धा त्यांची साथ सोडली होती. 10 दिवसानंतर मोनिका राहुलला म्हणते, उद्या मला शेजारच्या शहरात एका मोठ्या सरकारी ऑफिसरच्या घरी स्वयंपाक करायला जायचे आहे. त्यांच्या घरी त्यांच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाची मोठी पार्टी आहे. मी तर ऐकले आहे की दोघेही नवरा बायको खूप मोठे सरकारी ऑफिसर आहेत. त्यांच्या मागे पुढे खूप साऱ्या गाड्या असतात. त्यांच्या आजूबाजूला बंदूक घेऊन लोक फिरत असतात. त्यांच्या घरात कोणालाही ओळखपत्राशिवाय आतमध्ये सोडत नाहीत. मला आमच्या ग्रुपसोबत तिकडे पुऱ्या लाटायला जायचे आहे. पुऱ्या लाटायला माझ्यासोबत ज्या काकू असतात ना, त्या म्हणत होत्या की दोघेही नवरा बायको DM आणि SDM आहेत. मी तर विचार करत होते की काम झाल्यानंतर त्या दोघांसमोर हात जोडून आपल्या मुलीसाठी आणि तुमचा उपचारात जो खर्च झाला आहे त्याच्यासाठी मोबदला मागेल आणि माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी थोडेफार पैसेही मागेल. ते दोघेही आपली परिस्थिती ऐकून आपल्याला नक्की मदत करेल. मोनिकाचे बोलणे ऐकून राहुल म्हणाला, ठीक आहे मोनिका, तुला जे योग्य वाटते तेच कर, कारण सध्या तर आपल्याला एका पैशाची गरज आहे. जर कोणी आपली मदत करत असेल तर चांगलंच आहे. दुसऱ्या दिवशी मोनिका पुऱ्या लाटायला त्या घरी पोहोचली. घर पाहून मोनिका खूप चकित झाली, कारण ते घर नव्हते तर एक राजमहल होता. बाहेर एक मोठा गेट आहे आणि 2 सिक्युरिटीवाले बंदूक घेऊन उभे आहेत. पूर्ण चेकिंग केल्यानंतरच त्यांना आतमध्ये जाऊन दिले जात होते. आतमध्ये सुद्धा जागोजागी पोलीस बसले होते. खूप मोठे पार्क होते, स्विमिंग पूल होते आणि मोठे प्रतिष्ठित लोक येत होते. एकानंतर एक मोठमोठ्या कार येत होत्या. मोठमोठे आचारी खूप सारे जेवण बनवत होते. तेव्हाच तिथे एक वृद्ध महिला येते आणि जेवण चेक करते की काय काय बनवले आहे. त्या वृद्ध महिलेने खूप महागातली कॉटनची साडी नेसली होती. गळ्यात सोन्याची चैन होती, हातात सोन्याचे कंगन होते. पण माहिती नाही का मोनिकाला ती वृद्ध महिला थोडी ओळखीची वाटत होती. त्यामुळे मोनिका त्या वृद्ध महिलेच्या मागे मागे जाऊ लागली. मोनिकाला माहितीच पडले नाही की कधी ती त्या आजीचा पाठलाग करत करत घराच्या आत आली, कारण जेवण तर घराच्या मागच्या हिस्स्याला बनत होते. आतमध्ये दरवाजावर असणारा एक माणूस मोनिकाला थांबवतो आणि म्हणतो, तुम्हाला कोणाला भेटायचे आहे? तेव्हा मोनिका म्हणते, हो, त्या आजींना भेटायचे आहे. तो दरवाजावरचा सिक्युरिटी आजींना आवाज देतो. जशा त्या आजी मोनिकाकडे वळतात तेव्हा समोर आपल्या सासूचा थाट पाहून मोनिकाच्या पायाखालून जमीन सरकते. मोनिका धावत आजींकडे जाते आणि हात पकडून म्हणते, आई, तुम्ही इकडे कसं काय? तुम्हाला तर... तेव्हाच मागून एक आवाज येतो, हो वहिनी, आईला तर दादाने वृद्धाश्रममध्ये सोडले होते, म्हणून आईला वृद्धाश्रममध्ये असायला हवे होते ना. आईला इतक्या थाटामाटात पाहून तुमची तर शुद्ध उडाली असेल ना. समोर आपल्या नंदेला आणि नंदाव्याला पाहून मोनिकाच्या आश्चर्याला ठिकाणच राहिला नाही. तिला समजतच नव्हते की हे सत्य आहे की एक स्वप्न, कारण असे कसे होऊ शकते. पूजाच्या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मोनिकाकडे नव्हते, कारण तिला कळाले होते की पूजाला माहिती पडले आहे की तिच्या भावाने आईला वृद्धाश्रममध्ये सोडले होते. मोनिका स्तब्ध उभी राहिली होती. तेव्हा पूजा तिला म्हणाली, काय वहिनी साहेब,
तुम्ही काय विचार केला होता की मला काहीच माहिती पडणार नाही? तुम्ही आईला वृद्धाश्रममध्ये सोडसाल आणि मी आईला शोधू शकणार नाही? मी म्हणाले होते ना, एक दिवस मी आईला नक्कीच शोधून काढेल. आणि बघा, मी आईला शोधले. पण तुम्ही इथे काय करत आहात आणि माझ्या घरात कसे काय आलात? तेव्हा शेजारी असणारा माणूस म्हणतो, अरे, ही तर मागे जेवण बनवणारी महिला आहे, पुऱ्या लाटायचे काम करते. ए बाई, इथे काय करतेस? चल तिकडे परत जा. पूजा मोनिकाला म्हणते, वहिनी साहेब, काही वर्षांपूर्वी मी तुम्हाला म्हणाले होते की आज तुमची वेळ आहे. तुम्ही माझ्याकडून जेवण बनवून घेत आहात, पण एक दिवस असा येईल की तुम्ही माझ्यासाठी जेवण बनवसाल आणि आज तीच वेळ आहे. मोनिका पूजाला लगेच म्हणते, तुझ्या बोलण्याचा काय अर्थ आहे? पूजा, मी तुझ्यासाठी जेवण का बनवेल? मी तर इथे खूप मोठ्या सरकारी ऑफिसरच्या इथे जेवण बनवायला आले आहे. पूजा हसते आणि म्हणते, वहिनी, हे माझेच घर आहे. माझ्या मुलाचा आज पहिला वाढदिवस आहे आणि ते दोघे सरकारी ऑफिसर आम्ही दोघं आहोत. पूजाचे बोलणे ऐकून मोनिका चकित झाली. म्हणाली, काय? ते 2 सरकारी ऑफिसर तुम्ही दोघं आहात? हे कसे काय होऊ शकते? मी तर तुझे कॉलेज बंद केले होते आणि तुझे लग्न एका ड्रायव्हरसोबत केले होते ना. यावर पूजा म्हणते, वहिनी, तुम्ही माझा देव नाही जे माझे नशीब लिहिसाल आणि तसेच घडेल. माझ्या नशिबात शिक्षण होते, मग भलेही माझे लग्न एका ड्रायव्हरच्या मुलासोबत केले असेल, पण ती गाडी राम चालवत नव्हते. खरं तर त्या गाडीवर रामचे वडील ड्रायव्हर होते आणि राम IPSची तयारी करत होते. त्या दिवशी त्यांचे वडील घरी नव्हते, त्यामुळे ती गाडी राम चालवत होते. त्या दिवशी तुमच्या माहेरच्या लोकांना राम सोडवायला आले होते आणि तुमच्या आईला वाटलं की राम एक ड्रायव्हर आहे. त्यामुळे रस्त्यातच तुमच्या आईने रोडवरच्या गाडीच्या ड्रायव्हरबरोबर माझं लग्न ठरवलं. पण एका ड्रायव्हरचा मुलगा IPSची तयारी करू शकत नाही का? माझं लग्न झाल्यानंतर जेव्हा मी रामला IPSची तयारी करताना पाहिले, तेव्हा मी त्यांना सांगितले की मलासुद्धा शिकायचे आहे, लिहून वाचून मलासुद्धा काहीतरी बनायचे आहे. तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत माझे शिक्षणही चालू केले आणि शेवटी आम्हाला आमच्या मेहनतीचे फळ मिळाले. आम्ही दोघेही मोठे ऑफिसर झालो. आज बघा, आमच्याजवळ बंगला आहे, गाडी आहे, माझी आईसुद्धा आमच्यासोबत आहे आणि यालाच नशीब म्हणतात वहिनी साहेब. पूजाचे बोलणे ऐकून मोनिकाच्या पायाखालून जमीन सरकली होती. ती पूजाला म्हणाली, तुला आई कशी भेटली? तेव्हा पूजा सांगू लागली, मी माझ्या सरकारी कामानिमित्त एक दिवस वृद्धाश्रममध्ये गेले होते. तिथेच माझी आई मला भेटली आणि सगळं आठवल्यानंतर आईने मला सगळं काही सांगितलं. मोनिका धावत आपल्या सासूजवळ गेली आणि त्यांचे पाय धरू लागली आणि म्हणू लागली, आई, आता तुम्हीच आमचा आधार आहे. आपल्या घरी चला. राहुलचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यांचे दोन्ही पाय त्याच्यात गेले होते. मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे. तुम्हाला एक नातसुद्धा आहे. आपल्या नातीसाठी घरी चला आणि माझी काहीतरी मदत करा. आज माझी परिस्थिती अशी झाली आहे की मला दुसऱ्यांच्या घरी जाऊन जेवण बनवायचे काम करायला लागत आहे. आई, माझी मदत करा. आपल्या सुनेचे बोलणे ऐकून सावित्रीबाई म्हणतात, सुनबाई, तू माझ्यासोबत आणि माझ्या मुलीसोबत खूप वाईट केले आहे आणि आज जेव्हा तुझ्यासोबत वाईट घडत आहे तेव्हा आमच्याकडून चांगलं करण्याची अपेक्षा ठेवत आहेस. माझ्याकडून हे होणार नाही. सुनबाई, तू माझ्या पाठीमागे माझ्या मुलीचे लग्न एका रोडवरच्या गाडीच्या ड्रायव्हरसोबत करून दिले, तेही कसली चौकशी न करता, आणि पुन्हा तिची साधी चौकशीसुद्धा केली नाहीस. हे तर माझ्या मुलीचे नशीब चांगले होते म्हणून आज ती राज करत आहे. आणि खरंच जर माझ्या मुलीचे नशीब चांगले नसते तर माहिती नाही माझ्या मुलीची काय अवस्था असती. मी तुझी कोणतीच मदत करू शकणार नाही. तुला तुझ्या पापाचं फळ मिळत आहे. सुनबाई, बाजूला हो माझ्या नजरेसमोरून. पूजेचा थाट बघून मोनिका खूप जळाली होती. तिला आपल्या नशिबावर आणि आपल्या परिस्थितीवर खूप राग येत होता, पण काहीच करू शकत नव्हती. आज नणंद आणि सासूला काहीच बोलण्याची तिची हिंमत होत नव्हती. आपला पडलेला चेहरा घेऊन मोनिका घरी परत आली होती, कारण जो माणूस जसे करतो तसेच त्याला फळ मिळते. तिने आपल्या नणंद आणि सासूसोबत जो व्यवहार केला होता, आज त्याची शिक्षा तिला मिळत होती. आणि आता तर ती आपल्या सासूचा आणि नंदेचा थाट बघून पूर्ण आयुष्यभर जळत राहील. तर मित्र आणि मैत्रिणींनो, जसा वागतो त्याला तसेच भोगावे लागते, हाच प्रकृतीचा नियम आहे. त्यामुळे नेहमी कोणासोबतही चांगलं करण्याचा प्रयत्न करत राहा.
कारण प्रकृतीचा नियम आहे की जे आपण दुसऱ्यांना देतो तेच नंतर आपल्या नशिबी येते. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.